नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 30 जुलै 2026. मी म्हटलं होतं ना 30 तारखेला पाऊस चांगला जोरात होईल. तर आज 30 आणि 31 तारखेतल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज मध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषमध्ये आम्ही परभणी जिल्ह्यात म्हणून खास करून आमच्या परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज परभणी जिल्ह्यामध्ये दुपारनंतर रात्रीच्याला चांगला जोराचा पाऊस, शेतातून पाणी निघणारा पडणार आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. खास करून सांगायचं झालं तर जे वंचित भाग होता आमचा परभणी जिल्ह्याचा, परेळी, वैजनाथ, सोनपेठ, इकडं गंगाखेड, त्या भागामध्ये पूर्णामध्ये आज तिकडल्या पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. बीड जिल्ह्यात देखील आज ह्या 2 दिवसामध्ये 30-31 तारखेला चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. अहिल्यानगरमध्ये देखील जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून अंदाज ह्या 2 दिवस लक्षात येतात, 30 आणि 31 तारखेला. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा आणि सांगली जिल्हा ह्या 4 जिल्ह्यामध्ये आज देखील म्हणजे 30 आणि 31 तारखेला जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून अंदाज त्यांनी देखील लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर जालना जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. जालना जिल्ह्यात देखील आज दुपारनंतर शेतातून पाणी बाहेर निघणारा असा ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 6-5-11 जिल्ह्यामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, जळगाव, जामोद, घाटाच्या खाली, रावेर, त्याच्यानंतर पाचोरा, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार आणि नाशिक ह्या पट्ट्यामध्ये आज 30 आणि 31 तारखेला चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. म्हणून हा त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सांगायचं मुंबई कोकणपट्टीचा ते पाऊस सारखा चालू राहणार आहे. म्हणून ते देखील लक्षात घ्यायचं. पण राज्यात मात्र आज देखील म्हणजे नांदेड जिल्हा जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून सगळीकडे कोणताच भाग सुटणार नाही. म्हणून नांदेडकरांनी अंदाज लक्षात घ्यायचा. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. लातूर जिल्ह्यात देखील ह्या 2 दिवसामध्ये कोणताही भाग वंचित राहणार नाही. म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. सोलापूर जिल्ह्यात देखील 30-31 तारखेला देखील सगळीकडे पाऊस पडणार आहे. कोणताच भाग वंचित राहणार नाही. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आज दुपारनंतर चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात 2 दिवस. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं, बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले आणि टेक्स्ट मेसेज पडला की हे पाऊस कधी कमी होणार आहे. तर जे जाळीम शेतकरी त्यांच्यासाठी आनंदाची बातमी की 1 तारखेला म्हणजे 1 ऑगस्टला सूर्यदर्शन होणार आहे. 2 तारखेला आणखीन सूर्यदर्शन होणार आहे. म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 1, 2, 3 ऑगस्टला देखील राज्यात सूर्योदय असताना काय होणार आहे, स्थानिक वातावरण तयार होऊन ठिकठिकाणी मराठवाड्यामध्ये देखील पाऊस पडणार आहे. म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. सोलापूर जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे. म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर आणि विदर्भ ह्या पट्ट्यामध्ये 1, 2, 3 मध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन 1, 2, 3, 4 ऑगस्ट पर्यंत पाऊस पडणार आहे. म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे, त्या जिल्ह्यात सांगतो. पण ते संपूर्ण जिल्हा धरणार नाही, फक्त काही भागात धरणार आहे. म्हणून त्याला ते जिल्ह्याचे नाव सांगतो. परभणी जिल्ह्यात देखील ह्या 2 दिवसात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडणार आहे. सगळीकडे नाही पडणार, फक्त काही भागातच पडणार आहे. म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. बीड जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. जालना जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्ह्यात जास्त मुसळधार पडणार आहे. म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली ह्या जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. नांदेड जिल्ह्यात देखील आहे. यवतमाळकडे देखील आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया त्या परिसरात आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. फक्त तुम्हाला सांगतो मुसळधार पाऊस जिल्ह्याचे नाव जर सांगितलं परभणी जिल्हा, तर हे परभणी जिल्ह्यामध्ये 848 गावं येतं. तर 848 गावांमध्ये पडला नाही, फक्त जवळपास 30 ते 40 गावामध्ये पडेल. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. मध्ये सगळीकडे पडत नसतो. म्हणून हे लक्षात घ्यायचा. जिमचा पाऊस तुम्हाला सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडेच पडणार आहे. म्हणजे ह्या आज 30 आणि 31 तारखेला सगळीकडे रिमझिम पाऊस चालू राहणार आहे. काही ठिकाणी शेतातून पाणी बाहेर निघणारा पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आज देखील तुम्ही पाहू शकता रात्रीपासून पाऊस चालू आहे, पण ह्याची स्पीड दुपारी 2च्या नंतर स्पीड वाढत जाणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा.
बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खामगाव, चिखली, बुलढाणा, मेकर, त्याच्यानंतर शेगाव, त्याच्यानंतर इकडं नांदुरा घाटाच्या खाली मलकापूर, त्या परिसरातला सांगतो तुमच्याकडे मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे काही काही भागामध्ये म्हणून अंदाज लक्षात यायचा. तर जळगाव जामोद खाली जास्त पाऊस पडणार आहे म्हणून त्या देखील शेतकऱ्यांना लक्षात यायचं. नदी काठी कोणाचा जर आखाडा असेल तर तुम्ही काय करा, आज तुम्ही दुपारपर्यंत तुम्ही तुमचे बैल जनावर पाईपलाईन असेल तर ते काढून बाजूला ठेवा, कारण की आज काय काय भागामध्ये जोराचा पाऊस पडणं, वड्या नाल्याला पाणी येणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. राज्यात सर्वत्र मुसळधार नाही पडणार, फक्त काही काही 10-20 गावामध्ये 5-50 गावामध्ये असंच पडणार आहे म्हणून अंदाज शेतकऱ्यांना लक्षात यायचा. जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही देखील काळजी घ्यायची, तुमच्याकडे देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. धुळे, नंदुरबार देखील नंदुरबार जिल्ह्यातून खास करून, कारण की सगळ्यात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाऊस पडला. नंदुरबार, धुळे, नंदुरबार, सोलापूर, धाराशिव, बीड आणि नांदेड ह्या जिल्ह्यात पडला नव्हता. मग आज ते जिल्हे देखील वंचित राहणार नाही ह्या 2 दिवसात म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्याच्यानंतर मुंबई, नाशिक, कोल्हापूर म्हणजे रत्नागिरीपासून पालघरपर्यंत ते पट्ट्यातला पाऊस कायम सुरू राहील. महाबळेश्वरचा देखील पाऊस सुरूच राहील. पुण्याकडे देखील आज पाऊस सुरू होईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर कोल्हापूरकडे देखील म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सरी राहतील म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. मात्र 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, 3 आणि 4 ऑगस्टच्या दरम्यान राज्यात सूर्यदर्शन बघायला भेटणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर असाच पाऊस पुन्हा कधी येणार आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो यंदा दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. तुम्हाला सांगतो, मी म्हटलं होतं ना नाथसागर हे भरणार आहे, तर आता जवळपास रात्री 67% होतं, आता जवळपास 69% झालं. असं तर आणखीन तो जवळपास 2 दिवस तिकडे पाऊस पडत असल्यामुळे 20,000 जर पाणी येत राहिलं तर माझा म्हणणं आहे नाथसागर ह्या जवळपास 10 ऑगस्ट पर्यंत 75 ते 80% जाईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये असाच पाऊस पुन्हा येता हे झाला. जुलै महिना आता संपत यायला, ऑगस्टमध्ये देखील असाच पाऊस काय होणार आहे 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान पुन्हा एकदा एक मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. सप्टेंबरमध्ये 2-3 पाऊस मोठे पडणार आहे म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. आणि 13 नोव्हेंबरला मात्र थंडी येणार आहे म्हणून हे आजच सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आणि आपण आपल्या पिकाचं नियोजन